एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरीन शेख आणि आज आपण भूगोलचा तुमचा 7 नंबरचा जो चॅप्टर आहे मानवी वस्ती हा धडा आज आपण पाहणार आहोत. तर इझी लर्निंगवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमचं हे ॲप आहे, तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता आणि त्यामध्ये स्टडी मटेरियलमध्ये जे काही तुम्हाला नोट्स वगैरे पाहिजे असतील तर ते तुम्हाला नक्कीच तिथं भेटतील. तर मानवी वस्ती हा धडा आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण भारतातील वस्त्यांचा आकृतिबंध, ब्राझीलमधील वस्त्यांचा आकृतिबंध, नंतर भारताचं नागरीकरण आणि ब्राझीलचं नागरीकरण हे आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. पहा, आधी आपण पाहूयात आपला भारत. आता केंद्रित वस्ती, जिथे घरे एकमेकांच्या खूप जवळ आणि एक विशिष्ट ठिकाणी एकवटलेली असतात त्याला आपण केंद्रित वस्ती म्हणू. तिथं जवळजवळ घरं असतात, ओके, आणि ते विशिष्ट ठिकाणी एकवटलेली असतात त्याला आपण केंद्रित वस्ती असं म्हणू. मग याचं कारण काय आहे? तर तिथं पाण्याची उपलब्धता सफिशियंट आहे. नदी, तलाव आणि विहिरीच्या आसपास म्हणजे तिथं वस्ती थोडीशी केंद्रित होते. सुरक्षा म्हणजे जुन्या काळात संरक्षणाच्या दृष्टीने लोक कसं करत होते, एकत्र राहत होते किंवा जवळजवळ राहत होते, जमावाने राहत होते. सुविधामध्ये रस्ते असतात, बाजारपेठ असतं, एज्युकेशन जर शिक्षण म्हटलं तर शाळा कॉलेजेस जवळ असतात, आरोग्याची सुविधा असतात, ओके. त्यामुळं पण तिथल्या एरियामध्ये दाट वस्ती होते किंवा केंद्रित वस्ती होते. आणि मेन म्हणजे सुपीक जमीन, तर शेतीसाठी अनुकूल जमीन असेल तर त्या ठिकाणी पण लोकवस्ती जास्त करून केंद्रित होते. पहा, आता विखुरलेली वस्ती जर आपण पाहिली की म्हणजे थोडंसं इकडं तिकडं असं तसं, तर जेथे घरे एकमेकांपासून दूर आणि विरळ असतात तो विखुरलेला भाग आहे. पहा, तुम्हाला इथं पिक्चर मध्ये दिसत असेल. तर याचं कारण आहे दुर्गम भूरचना, डोंगर दऱ्या, उंच सखल भाग किंवा जंगल असलेल्या भागात वस्त्या विखुरलेल्या दिसतात. मर्यादित संसाधनमध्ये पाणी किंवा उपजीविकेचे साधने मर्यादित असल्यास लोक गटाने राहू शकत नाही. आणि शेतीचं स्वरूप जर पाहिलं तर मोठ्या आकाराच्या शेतजमिनी किंवा बागायती भागात स्वतःच्या शेतात घर बांधून राहण्याची पद्धतीमुळे पण या वस्त्या विखुरलेल्या आपल्याला दिसतात. पहा, आता भारतीय प्रदेशाचा जर आपण अंदाज घेतला तर भारतीय वस्त्या भारतातील खालील प्रमाणात आढळतात किंवा प्रदेशात आढळतात. तर वस्तीचा प्रकार भारतातील संभाव्य प्रदेश, केंद्रित वस्ती गंगेचे खोरे, उत्तर भाग, सुपीक मैदानी प्रदेश, किनारपट्टीचा भाग आणि महाराष्ट्रातील नद्याचं खोरं, ओके. विखुरलेली मध्ये हिमालयीन पर्वतरांगा, राजस्थानचं वाळवंट, मध्य भारताचं वनाच्छादित आणि भाग आणि पश्चिम घाटातील काही दुर्गम असा भाग, तिथं विखुरलेले वस्ती आपल्याला दिसतील. थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती, जिथं भूरूपे म्हणजे मैदाने सपाट असतात, ओके, सपाट प्रदेश, विखुरलेली म्हणजे डोंगराळ आणि वाळवंटी जंगलात, शेती सुपीक आणि सखोल असते, मर्यादित आणि त्या म्हणजे किंवा पायऱ्यांची अशी शेती असते कुठं असं, लोकसंख्या दाट असते केंद्रित वस्तीत, विरळ वस्तीमध्ये म्हणजे विखुरलेल्या वस्तीमध्ये विरळ असते लोकसंख्या. उदाहरण केंद्रित वस्तीचं गंगा नदीचं खोरं आणि राजस्थानचं थरचं वाळवंट हे विखुरलेली वस्ती. तर भारतात सध्या नागरीकरणामुळे अनेक विखुरलेल्या वस्त्यांचं रूपांतर केंद्रित वस्त्यामध्ये होताना आपल्याला दिसत आहे. विशेषतः जिथं नवीन महामार्ग किंवा उद्योग आहेत, ओके, तिथे लोकसंख्या ही जास्त प्रमाणात वाढत असलेली आपल्याला दिसते. मी आज तुम्हाला काही सांगू इच्छिते, ही आमची गेल्या वर्षीची बॅच आहेत. पहा, हे आमचे गेल्या वर्षीचे विद्यार्थी आहेत जे वर्षभर आमच्यासोबत राहून यांनी मस्त असा रिझल्ट घेतलेला आहे. ही आमची टीम आहे. तर यामध्ये सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम दोन्ही माध्यमला शिकवलं जातं, ओके. आणि आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लासेस होतात, कम्प्लीट सिलेबस आम्ही करून घेतो, मोबाईलवरून, PC वरून ऍक्सेस आम्ही दिलेला आहे किंवा iOS आणि अँड्रॉइड बोथ. तर रेकॉर्डिंग ऑफ ईच क्लास, सगळ्या क्लासची रेकॉर्डिंग तुम्हाला भेटते. नंतर चॅप्टर वाईज आम्ही डाऊट क्लिअरिंग सेशन घेतो, लाईव्ह रिव्हिजन होते एक्झामच्या आधी, ओके. पर्सनल मेंटरशिप मध्ये शिक्षकांचा तुम्हाला नंबर हा दिला जातो पर्सनली, तुम्ही त्यांना काही डाऊट्स विचारू शकता. टेक्स्ट सिरीज असतात जे टेस्ट आम्ही म्हणजे चेक वगैरे करून देतो. तर काही बॅच रिलेटेड तुम्हाला विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता. आता येऊयात आपण ब्राझीलकडे. तर ईशान्य भागातील उच्चभूमी, तर या भागात वस्त्यांची घनता कमी आहे आणि स्वरूप तुम्हाला विखुरलेलं दिसत. तर त्यामध्ये काही नैसर्गिक अडथळे आहेत. हा प्रदेश अवर्षण चतुष्कोण म्हणून ओळखला जातो.
तर येथे पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे, म्हणजे तो ड्राय असा एरिया आहे. त्याचा परिणाम पाण्याच्या कमतरतेमुळे तिथं शेतीचा विकास पण एवढा नाही, म्हणजे मर्यादित आहे. आणि इथल्या ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आणि विरळ आपल्याला दिसून येतील. आता किनारपट्टीचा प्रदेश आणि केंद्रित वस्त्या, तो साओ पावलोचा भाग जर आपण पाहिला तर ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर विशेषतः दक्षिण पूर्व भागात लोकवस्ती सगळ्यात जास्त आहे. ऐतिहासिक याचं रिझन म्हटलं तर युरोपियन वसाहतवादी प्रथम या किनारपट्टीवर उतरले, त्यामुळे सुरुवातीच्या वस्त्या तिथं स्थापन झाल्या. साओ पावलो एक आदर्श उदाहरण आहे त्याचं, की शेती हा प्रदेश कॉफी म्हणजे कॉफीच्या उत्पादनासाठी फेमस आहे, त्यामुळं तेथे शेतीवर आधारित रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. खनिज संपत्तीमध्ये येथे खनिजांचे साठे मुबलक प्रमाणात आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे. पायाभूत सुविधामध्ये ऊर्जेचा अखंड पुरवठा आणि वाहतुकीची जाळे म्हणजे रस्ते मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे, हे जास्त प्रमाणात विकसित झालेलं आहे साओ पावलोमध्ये. ओके. नंतर हवामान जर इथला पाहिला तर किनारपट्टीचा आहे, सम आणि दमट हवामान आणि मानवी आरोग्यासाठी आणि वस्तीसाठी चांगलं असं वातावरण, पोषक वातावरण, हवामान तिथं आपल्याला भेटेल. आता अमेझॉनचं खोरं जर आपण पाहिलं तर ब्राझीलच्या अंतर्गत भागात विशेषतः अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये वस्त्या अतिशय विरळ आहेत पहा. त्याचं कारण म्हणजे तिथले विषुववृत्तीय अतिवृष्टीचं हवामान आणि जंगले घनदाट आहेत आणि दुर्गम एरिया आहे, दळणवळणाची सोयी सुविधा पण तिथं नाही. तर अमेझॉन खोऱ्यात वस्त्या विरळ असण्याचं प्रमुख रिझन म्हणजे घनदाट विषुववृत्तीय वने. येथील सदाहरित वने इतकी दाट आहेत की जमिनीपर्यंत सूर्यप्रकाशही म्हणजे पोहोचत नाही, एवढी दाट अशी वने आहेत. आणि अशा दुर्गम अशा जंगलामध्ये मानवी वस्ती स्थापन करणं हे शक्य नाही आणि रस्ते बांधणं पण हे खूप कठीण असं आहे. आता प्रतिकूल आणि रोगट हवामान, तिथलं हवामान एक रोगट आहे. विषुववृत्तीय म्हणजे प्रदेशात वर्षभर पडणारा पाऊस म्हणजे कंटिन्यू पाऊस असतो वर्षभर, आणि तापमान त्यामुळं तिथलं हवामान कसे दमट आहे, रोगट हवामान आहे. तर हे हवामान मानवी आरोग्यासाठी काही चांगलं नाही आणि दीर्घकाळ ते वास्तव्यासाठी पण अनुकूल असं नाही. काही थोडे दिवस ठीक आहे, पण कायमस्वरूपी राहण्यासारखं तो एरिया असा नाही पहा. आता एक प्रश्न आहे, ब्राझीलमधील मानवी वस्त्यांचं केंद्रीकरण प्रामुख्याने कोणत्या भागात होतं? तर अमेझॉन नदीचे खोरे, पश्चिमेकडील अंतर्गत भाग, किनारपट्टीचा प्रदेश किंवा ईशान्येकडील उच्चभूमी, कोणत्या ह्याच्यामध्ये होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता साधन संपत्ती आहे त्याच्या वापरावर पण मर्यादा येतात. तर जरी या भागात मोठ्या प्रमाणावर लाकूड असेल, खनिज संपत्ती असेल, तरी ते घनदाट जंगलामध्ये आहे. दलदलीच्या जमिनीमुळे त्याचा शोध घेणं आणि उत्खनन करणं त्यामध्ये निसर्गतःच काही अडचणी आहेत पहा, किंवा ते कठीण जातं. वाहतुकीच्या सोयीचा अभाव आहे, कारण रेल्वे आहे, रस्ते मार्ग ते बांधण्यासाठी पण खूप खर्चिक आहे आणि ते अवघड आहे आणि खूप वेळ पण लागतो. तेथे मुख्यतः जलवाहतुकीचा म्हणजे अमेझॉन नदीचा वापर होतो, जलवाहतुकी करून. ओके. परंतु तिथं सर्वच ठिकाणी सोयी अशा काही जलवाहतुकीच्या पण नसतात. तर अशा प्रकारे अशामुळे पण एक साधन संपत्तीवर काही म्हणजे मर्यादा ह्या येतात. आता असं आपण म्हणजे भारत आणि ब्राझीलचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर भारताची केंद्रित वस्ती आणि ब्राझीलची जर पाहिली तर मुख्य म्हणजे गंगा नदीचं सुपीक मैदान ही भारताची केंद्रित वस्ती आहे. कारण आणि किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तो कॉफीचे उत्पादक तिथं जास्त आहे. पाण्याचा स्रोत हिमालय व पठारी नद्या भारतामध्ये जिथे केंद्रित वस्त्या आहेत. ब्राझीलमध्ये केंद्रित वस्त्या अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवर. ओके. प्रमुख शहरे केंद्रित वस्त्याची दिल्ली, वाराणसी, कोलकाता आपल्या भारताचं आहे आणि ब्राझीलमध्ये साओ पावलो, रिओ दी जेनेरिओ हे ब्राझीलचं आहे पहा. आता तुलनात्मक सारांश जर आपण पाहिलं तर पूर्व किनारपट्टी आणि अंतर्गत भाग जो आहे ब्राझीलचा, साओ पावलो आणि अमेझॉनचं खोरं, तर केंद्रित आणि दाट वस्ती आपल्याला भेटेल साओ पावलोमध्ये, विखुरलेल्या वस्त्या अमेझॉनच्या नदी खोऱ्यामध्ये भेटेल. हवामान साओ पावलोमध्ये सम आणि दमट आहे, म्हणजे अनुकूल चांगलं असं हवामान आहे. आणि अमेझॉन खोऱ्यामध्ये अतिवृष्टी आणि रोगट असं प्रतिकूल हवामान आहे, रोगट हवामान आहे. जर साओ पावलोमध्ये पाहिलं तर वाहतूक, रस्ते आणि रेल्वेचे जाळे चांगल्या प्रकारे विकसित आहेत. आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जिथं विरळ वस्त्या आहेत तिथं फक्त जलवाहतुकीवर अवलंबून आहे. ओके. मुख्य व्यवसाय हे साओ पावलोमध्ये शेती आणि कॉफी याचा उद्योग व्यापार असा होतो. आणि अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जर पाहिलं तर लाकूड तोड, शिकार असे काही प्राथमिक व्यवसाय आपल्याला अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये दिसतील.
तिथं विखुरलेल्या वस्त्या आहेत. महत्वाची टीप जर म्हटलं, ब्राझील सरकारने लोकसंख्येचे असंतुलन कमी करण्यासाठी अंतर्गत भागाचा विकास करण्यासाठी पश्चिमेकडे चला म्हणजे गो वेस्ट हे धोरण आखलं पहा. कारण सगळे लोक इकडच्या साईडला सगळे स्थानिक होते, म्हणजे जिथं साओ पावलो किंवा रिओ दी जेनेरिओ वगैरे त्या एरियामध्ये, पण पश्चिमेकडे ते कमी होत आहे, तर त्याकडे चला असं एक सरकारचं धोरण आहे. त्यामुळं हळूहळू काही प्रमाणात अंतर्गत भागात पण आता वस्त्यांचा विस्तार हा होऊ लागलेला ब्राझीलमध्ये दिसत आहे. आता आपण भारताच्या नागरीकरणाकडे जाऊयात. हा एक ग्राफ दिसत असेल तुम्हाला. ओके, तर भारतात नागरीकरणाचा वेग जरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी असला तरी लोकसंख्येच्या अवाढव्य आकारामुळे, लोकसंख्या खूप आहे त्याच्यामुळे त्या शहरावर ताण आणि नियोजनाचं महत्व वाढलेलं आहे. आता इथं या ग्राफवरून प्रश्न आहे, भारतातील नागरीकरणाचा कल 2011ची स्थिती काय आहे? तर 2011ची स्थिती जर पाहिलं तर 31.2 असा नागरीकरणाचा कल दाखवलाय. हे प्रमाण कमी वाटत असेल तरी प्रत्यक्षात शहरात राहणाऱ्या लोकांची संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा भारतात जास्त आहे. ओके, आपल्याला फक्त वाटतं हे 31.2च फक्त, पण नाही. आता दक्षिण विरुद्ध उत्तर, जर भारत उत्तर भागाच्या तुलनेत दक्षिण भागात नागरीकरणाचं प्रमाण जास्त आहे उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे. याचं कारण म्हणजे दक्षिणेकडील राज्यामध्ये ते झालेले औद्योगिकरण आणि एज्युकेशनची जी प्रगती आहे त्याचं ते रिझन आहे. आता भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार नागरीकरणाची टक्केवारी 28.5, 31.2, 45.7 की 86.0. याचा आन्सर काय येईल कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सर्वाधिक आणि सर्वात कमी नागरीकरण झालेल्या राज्याचा तक्ता पहा, यामध्ये आपल्याला दिसेल. तर सर्वाधिक नागरीकरण झालेलं गोवा आहे, 62% त्याचं प्रमाण आहे. सर्वाधिक नागरीकरण दिल्ली 80 पेक्षा जास्त आहे. उच्च नागरीकरणामध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात, केरळ हे तुम्हाला मॅपसाठी आलं तर तुम्ही दाखवू शकता, 50%च्या आसपास आहे. कमी नागरीकरण पाहिलं तर आपण हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम आणि ओडिसा, फक्त 15% ते 25% दरम्यान एवढं तिथं आपल्याला नागरीकरण हे दिसून येईल. नंतर तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच आमचं ऍप डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये, फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला 10th 10वी महाराष्ट्र बोर्ड आणि इथं तुम्हाला सगळ्या चॅप्टर्सच्या किंवा सगळ्या म्हणजे विषयाच्या नोट्स या भेटतील. आता आपण पुढे येऊयात नागरीकरणाची महत्वाची कारणे आणि आव्हाने जे भारतात नागरीकरण वाढण्यामागं काही ठराविक कारणीभूत ठरलेली आहे. तर एक आहे औद्योगिक विकास. ज्या राज्यामध्ये उद्योग वाढला तिथं कामगारांच्या वस्त्यांचं पण रूपांतर हे जास्त आहे. सेवा क्षेत्राची म्हणजे वाढमध्ये आयटीचं क्षेत्र, बँकिंग क्षेत्रामुळे काय झालं, पुणे आहे, बंगळूर आहे, हैदराबाद आहे, यासारखी शहरे तिथं विस्तारली गेली आहेत पहा. नियोजन जर पाहिलं, नवीन शहरे, नवी मुंबई, चंदीगड हे वसवल्यामुळे लोकसंख्येचं काय झालं, तिथं विकेंद्रीकरण हे होण्यास मदत झाली, तर त्या नियोजनामुळे. नेक्स्ट, आता काही महत्वाचे निरीक्षण जर आपण पाहिले, हिमाचल प्रदेशातील कमी नागरीकरण म्हणजे तिथे डोंगराळ भाग आहे. डोंगराळ भूरचनेमुळे तिथे मोठ्या म्हणजे शहरांचा विकास होण्यावर एक नॅचरलच म्हणजे नैसर्गिकता मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे तिथं नागरीकरण सर्वात कमी म्हणजे फक्त 10% एवढं आपल्याला आढळून येईल. महाराष्ट्राचं स्थान मध्ये, महाराष्ट्र हे भारतातील सर्वात जास्त नागरी लोकसंख्या असलेलं राज्य आहे. तर त्यामध्ये गोवा सगळ्यात पुढं आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, तर त्यामध्ये म्हणजे त्या टक्केवारीच्या बाबतीत गोवा पुढे गेलेला आहे. आता तुम्हाला माहित आहे का, 2011च्या जनगणनेनुसार दर 10 वर्षांनी जनगणना होते. एखाद्या वस्तीला शहरी बनण्यासाठी तिथं किमान 5,000 लोकसंख्या असणं आणि 75% पुरुष तिथं कामगार म्हणजे बिगर शेती व्यवसायात असणे आवश्यक आहे. तेव्हा त्याला आपण शहरी असं म्हणू शकतो पहा. भारतातील कोणत्या राज्यात नागरीकरणाचं प्रमाण सर्वाधिक आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, गोवा की केरळ? कोणत्या राज्यात आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता ब्राझीलचं नागरीकरण आपण पाहूया. तिथं त्यांनी चार्ट दिलेला आहे. तर यावरून जर प्रश्न पाहिले आपण तर इथं पण वर्षांतर पहा, 10 वर्षाचं इथं वर्षांतर आपल्याला दिसत असेल की 60 नंतर 70, 80, 90, 2000 आणि 10. तर आकडेवारीतील वर्षांतर किती आहे? तर 10 वर्षाचं वर्षांतर यामध्ये आपल्याला दिसतंय. कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेलं आहे? तर 60 ते 70 या काळात वेगाने झालेलं नागरीकरण आहे सुमारे. म्हणजे याचा जर आपण डिफरन्स काढला तर 9.7 एवढ्या टक्क्याने वाढ झालेली आहे पहा.
ओके, ह्या इथं तुम्हाला मायनस करून हा डिफरन्स काढावा लागतो या दोन्हीमध्ये. तर 1970 ते 80 जर आपण पाहिलं तर यामध्ये थोडंसं म्हणजे 1970 ते 80 मध्ये 9.2 आपल्याला डिफरन्स दिसेल. ओके, आणि नंतर जर 60 ते 80 मध्ये जर पाहिलं आपण, हे 60 ते 80 मध्ये पाहिलं तर त्या कालखंडात खूप वेगाने असं नागरीकरण झालेलं आपल्याला दिसतोय. आता आलेखाचं जर विश्लेषण करायचे आणि त्याच्यावरचे 5 वाक्य लिहा असं म्हटलेलं आहे, तर आलेखावरून असं स्पष्ट होतं की 1960 ते 2010 50 वर्षाच्या काळात तर ब्राझीलमधील नागरीकरणाचा दर सतत वाढत राहिलाय. 1960 साली 47.1% लोकसंख्या शहरात होती, 10 मध्ये 84.6% एवढी झाली. नंतर सुरुवातीच्या दशकामध्ये म्हणजे 60 ते 80 या 20 वर्षामध्ये नागरीकरणाचा वेग खूप जास्त होता, मात्र नंतरच्या काळात तो थोडासा 2000 ते 10 या काळामध्ये थोडासा स्लो झालेला आहे किंवा मंदावलेला आपल्याला दिसून येईल त्या ग्राफच्या ह्याच्यावरून. तर 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझील हा जगातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या देशांमधील एक आहे. सुमारे 85% लोकसंख्या शहरी भागात आहे. आता ब्राझीलमधील नागरीकरणाचा कल प्रामुख्याने दक्षिण आणि आग्नेय भागातील औद्योगिक विकासामुळे, जसं की साओ पावलो, तिथे तुम्हाला जास्त प्रमाणात नागरीकरण हे दिसून येईल. आता एक विकसनशील देशांच्या तुलनेत ब्राझील 86% नागरीकरण हे अत्यंत प्रगत लक्षण मानलं जातं, परंतु त्याचं वितरण असमान आहे. तर कारण नागरीकरणाचं कल आणि वेगवान काळ म्हणजे 1960 ते 2000चा पिरियड जर आपण पाहिला तर या दशकात ब्राझीलमध्ये औद्योगिक क्रांती आणि शेतीचं यांत्रिकीकरण झालेलं आहे. तर त्यामुळे तिथं मोठ्या संख्येने वाढ झालेली दिसते. आणि 2000 नंतर जो वेग मंदावलाय तर नागरीकरणाचा वेग कमी आहे, कारण बहुतांश लोकसंख्या ही आधीच शहरामध्ये जाऊन स्थायिक झालेली आहे. आता शहरांच्या संख्येपेक्षा शहरांच्या विस्तार आणि सोयी सुविधा यावर अधिक भार हा दिला जातो पहा. मग साओ पावलो आणि दक्षिण पूर्व जो भाग आहे त्याचं महत्व काय आहे, तर ब्राझीलच्या दक्षिण आणि आग्नेय भागात साऊथ ईस्ट म्हणजे त्या भागामध्ये खनिजांचा साठा, ऊर्जा पुरवठा आणि वाहतुकीच्या सोयी अत्यंत उपलब्ध आहेत पहा. साओ पावलो हे ब्राझीलचेच नव्हे तर दक्षिण अमेरिकेतील एक प्रमुख असं औद्योगिक केंद्र बनलेलं आहे. यामुळे तिथं लोकसंख्या ही प्रचंड केंद्रीकरण लोकसंख्येचं आपल्याला दिसून येईल. आता पश्चिमेकडे चला हे जर सरकारने जे धोरण आहे त्याचं काय आहे, तर ब्राझील सरकारने हे धोरण आखण्यामागं काहीतरी कारणे आहेत. तर एकतर लोकसंख्येचे विकेंद्रीकरण. ओके, सध्या ब्राझीलची बहुतांश लोकसंख्या पूर्वेकडील किनारपट्टीवर एकवटलेली आहे. पश्चिमेकडील अंतर्गत भाग विरळ लोकवस्तीचा भाग, त्याचं एक रिझन. नंतर प्रादेशिक असमतोल कमी करणं म्हणजे काही विशिष्ट शहरावर जसं की साओ पावलो आहे, रिओ दी जानेरो आहे, त्याच्यावर जो ताण येतोय तो ताण कमी करण्यासाठी लोकांना अंतर्गत भागात एक स्थायिक होण्यास प्रोत्साहन देणे, की याच 2 राज्यामध्ये ताण कमी व्हावा म्हणून तुम्ही थोडंसं अंतर्गत भागात या, हे एक रिझन आहे गो वेस्टचं. संसाधनाचा वापर जर पाहिला, अमेझॉन खोऱ्यातील आणि अंतर्गत भागातील साधन संपत्तीचा शाश्वत वापर करण्यासाठी तिथं मानवी वस्ती ही जास्त प्रमाणात असणं आवश्यक ही आहे. आता एक प्रश्न आहे की लोकसंख्येचे विकेंद्रीकरण करण्यासाठी ब्राझील सरकारने कोणत्या धोरणाला प्रोत्साहन दिले? पूर्वेकडे चला, पश्चिमेकडे चला, शहराकडे चला की किनारपट्टीकडे चला, कोणत्या भागाकडे चला असं प्रोत्साहन दिलेलं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकता. भारत आणि ब्राझील जर यांचा आपण तुलनात्मक नागरीकरणाचा अभ्यास केला तर नागरीकरणाची टक्केवारी 31.2 भारतामध्ये आहे, कमी आहे. ब्राझीलमध्ये 86% आहे, म्हणजे खूप जास्त आहे. नागरीकरणाचा वेग हळूहळू वाढत आहे भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये आता थोडासा मंदावलेला आहे. वितरण जर पाहिलं तर दक्षिणेत जास्त आणि उत्तरेत कमी आहे भारताच्या, आणि ब्राझीलमध्ये जर पाहिलं दक्षिण पूर्वेकडे जास्त आहे आणि उत्तर आणि पश्चिमचा भाग पाहिला तर तिथं ते वितरण कमी झालेलं आपल्याला दिसून येईल. आता एक नकाशा आहे पहा, त्यामध्ये आपल्याला इथं काय दाखवलेलं आहे, नागरी लोकसंख्येचं प्रमाण दाखवलेलं आहे. ओके, तर किनारपट्टीवर नागरीकरणाचं वर्चस्व म्हणजे ब्राझीलमध्ये किनारपट्टीच्या भागात नागरीकरण आपल्याला जास्त दिसत आहे. कारण आहे त्याचं चांगलं हवामान, जमीन चांगली वगैरे आणि व्यापार वगैरे त्यासाठी. आता साओ पावलो आणि रिओ दी जानेरो ही राज्य ब्राझीलचे आर्थिक इंजिने आहेत. इथं आपण जर पाहिलं ओके, तर ते
आर्थिक म्हणजे एक इंजिन म्हणून म्हटलं जातं त्यांना. येथे उद्योगधंदे आहेत, सेवा क्षेत्रामध्ये विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि त्यामुळं तिथं लोकसंख्या ही जास्त आहे. आता गोवाईज जर आपण म्हटलं, इथला जो भाग म्हटला, तर हे राज्य अंतर्गत भागात असलं तरी ब्राझीलची राजधानी इथं जवळ आहे. इथं ब्राझीलची राजधानी आहे, ते जवळ असल्यामुळं त्या भागात तिथं थोडंसं जास्त म्हणजे महत्व आहे. आणि पश्चिमेकडे चला हे धोरण, येथे नागरीकरणाचा वेग त्यामुळे थोडंसं आपल्याला वाढलेला दिसून येईल. आता अमेझॉन खोरे आणि उच्चभूमी हे आव्हाने या भारत नागरीकरण कमी असण्यामागे भौगोलिक अडथळे काय आहेत? तर या भागात नागरीकरण कमी असणार, तर घनदाट जंगल आहे, रोगट वातावरण आहे, त्यामुळे तिथं लोकवस्ती कमी आहे. दुर्गम असा भाग आहे, शेतीयोग्य जमीन नाही. ओके, शेती आणि उद्योगावर मर्यादा आहे आणि अवर्षणग्रस्त भाग आहे. मॅनॉस जर पाहिलं, एक अपवाद आहे. अमेझॉनच्या घनदाट जंगलात असून तिथे नागरीकरण आपल्याला जास्त आढळतं, कारण त्याची काही विशेष कारणे आहेत. तर नद्यांचा संगम आहे तिथं. ओके, निग्रो आणि अमेझॉन नदीच्या संगमावर वसलेलं ते मॅनॉसचं बंदर, जे आपलं वर पाहतोय. मोक्याचे स्थान आहे, जंगलाच्या मध्यभागी असून जलमार्गामुळे हे शहर व्यापाराचं एक मुख्य केंद्र बनलेलं आहे मॅनॉस. ओके, मॅनॉस हे बंदर आहे ना. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये ब्राझील सरकारने मॅनॉसला मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे फ्री ट्रेड झोन म्हणून घोषित केल्यामुळे तिथे अनेक उद्योग हे विकसित झालेले आपल्याला दिसतात. पहा, याचा जर आपण निष्कर्ष काढला तर नागरीकरणाची स्थिती आणि राज्य जर पाहिले तर आग्नेय आणि दक्षिण किनारपट्टीमध्ये अतिशय उच्च आहे आणि साओ पावलो, रिओ दी जेनेरिओ हे प्रमुख राज्य आहेत. आणि मध्य पश्चिम भाग मध्यम ते उंच गोवाईस आहे, ते ब्राझील या राजधानीच्या जवळ असल्यामुळे. उत्तर अमेझॉनचं खोरं कमी आहे. ओके, काही अपवाद वगळता जे मॅनॉस बंदर तिथं जवळ आहे. ओके, ईशान्य उच्चभूमी कमी ते मध्यम आणि शहरे तर नाहीच तिथं. आता दैवतांचे रंग जर आपण पाहिले भारत आणि ब्राझीलचा, तर दोन्ही देशांचा अभ्यास करतोय, तर लोकवस्ती आणि नागरीकरणाची तुलना भारत आणि ब्राझील हे दोन्ही देश विकसनशील असून त्यांच्या लोकवस्तीच्या रचनेत नैसर्गिक घटकांचा प्रभाव हा जाणवतो. विकसनशील आहेत, पूर्णतः विकसित नाही. भारतात लोकवस्तीचे वितरण प्रामुख्याने जिथं पाणी जास्त आहे, जमीन चांगली आहे, म्हणजे गंगेचं मैदान वगैरे यावर अवलंबून आहे. तर ब्राझीलमध्ये आग्नेय किनारपट्टीवर वस्ती केंद्रित झालेली आहे. नागरीकरणाचा विचार केला, भारत आणि ब्राझील यांच्या तुलनेत अधिक नागरीकरण झालेला देश हा आपल्याला दिसून येईल. ब्राझीलमध्ये सुमारे 86% लोकसंख्या शहरी भागात आहे, तर त्या तुलनेत भारताची फक्त 31.2% लोकसंख्या 11च्या जनगणनेनुसार फक्त 31.2% लोकसंख्या शहरी भागात ही भारताची आहे. आता दोन्ही देशाच्या ग्रामीण आणि शहरी रचनेत मोठी तफावत आहे, आपण पाहिली. भारत आजही भारताची मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते आणि ते शेतीवर अवलंबून आहे. तर उत्तर भारतात केंद्रित वस्त्यांची घनता जास्त आहे, तर हिमालय आणि वाळवंटीचा जो भाग आहे, वाळवंटाचा भाग, तिथं थोडंसं आपल्याला लोकसंख्या विरळ दिसते. ब्राझीलमध्ये अंतर्गत भाग म्हणजे अमेझॉन नदीचं खोरं तो दुर्गम एरिया आहे आणि तिथं ग्रामीण वस्ती थोडीशी विरळ आहे पण विरळ आहे. लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी मग काय केलं, ब्राझील सरकारने पश्चिमेकडे चला हे धोरण आखलं आणि भारतात उत्तर दक्षिण अशा दोन्ही दिशांना नागरीकरणाचा विस्तार आपल्याला होत असताना दिसतो. तर अशा प्रकारचे दोन्ही देशाची तफावत आपल्याला दिसून येते. थोडक्यात सांगायचं तर ब्राझीलचे नागरीकरण हे वेगाने आणि उच्च पातळीवर पोहोचलं आहे आणि भारताचा वेग सध्या वाढत असून हळूहळू ग्रामीणकडून लोक शहरी रचनेकडे सरकत आहेत. एक प्रश्न आहे की ब्राझीलमधील अमेझॉन नदीच्या खोऱ्यात मॅनॉस हे शहर विकसित होण्याचे कारणे सुपीक मैदानी प्रदेश, नद्यांचा संगम, ओके, किंवा थंडीचे आल्हाददायी हवामान किंवा कॉफीचे मळे, काय येईल तर आन्सर कमेंटमध्ये नक्की द्या. आता महत्वाचे मुद्देमध्ये भारतातील सर्वाधिक नागरीकरण गोवा राज्यात, ओके, ब्राझीलमधील साओ पावलो येथे. दोन्ही देशातील साम्य जर पाहिलं, दोन्ही देशाच्या उत्तर भागात म्हणजे भारत हिमालय आणि ब्राझीलमध्ये अमेझॉन हे प्रतिकूल हवामानामुळे लोकवस्ती तिथं विरळ आहे. पहा, तर या धड्यावरचे प्रश्न जर आपण डिस्कस केले तर अचूक पर्यायासमोर चौकटीत अशी खूण करा. वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडीत असतात: समुद्र सानिध्य, मैदानी प्रदेश, पाण्याची उपलब्धता की हवामान. मग सेकंड आहे, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आहे? केंद्रित, रेषाकृती, विखुरलेली की ताराकृती, कोणत्या प्रकारची वस्ती आहे?
नंतर भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? नदीकाठ, वाहतूक मार्गाच्या लगत किंवा डोंगराळ प्रदेशात किंवा औद्योगिक क्षेत्रात. तर नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते, तर वनाच्छादन आहे, शेतीयोग्य जमीन आहे, उंच सखल अशी जमीन आहे की उद्योगधंदे. यामधून काय येतं ते टिक मार्क करायचं आहे. आणि ब्राझीलमधील कमी नागरीकरण असलेले राज्य पारा, अमापा, एस्पिरितो आणि सांतो आणि पॅराना. तर कोणतं असेल ते तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. आता गिव्ह रिझनसाठी येऊ शकतं. पाण्याची उपलब्धता हा लोकवस्ती चालना देणारा प्रमुख घटक आहे. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळतं. रिझन भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. उत्तर भारतात अन्य राज्यापेक्षा दिल्ली आणि चंदीगड येथे नागरीकरण जास्त झालेलं दिसून येतं. थोडक्यात उत्तरेमध्ये असे प्रश्न काही येऊ शकतात की भारत आणि ब्राझील या देशांच्या नागरीकरणाबद्दल तुलनात्मक आढावा घ्या. गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यामध्ये डिफरन्स सांगायचंय. नंतर मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानिक झालेली आहे ते का? तर अशा प्रकारचे ब्रीफमध्ये येऊ शकतात. तर तुम्हाला जर अशा आमच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे गेल्या वर्षीचे, गुंजन आहे तो 100% तिनं स्कोर केलेला होता. व्यंकटेश आहे त्याने पण 100% स्कोर केलेला आहे, तो सेमीचा होता. ओके, 127 स्टुडंट 90% वर आहेत, 203 स्टुडंट 85+ आहेत आणि 31 स्टुडंट असे आहेत की त्यांच्या शाळेतून ते फर्स्ट रँकर आहेत. नेक्स्ट पण तुम्ही असू शकता. ओके, तर काही बॅच रिलेटेड किंवा ॲप रिलेटेड विचारायचं असेल तर तुम्ही या नंबरवर नक्कीच कॉल करा. तुम्हाला योग्य ती माहिती ही मिळून जाईल. धन्यवाद.